वक्त बदला, सोच बदली, लेकिन वक्त के साथ एक चीज नहीं बदली, वो है एक अटूट विश्वास खूबसूरती का, एक अनमोल रिश्ता खूबसूरती का। रतनलाल सी भावना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। धुळे शहराचे भाजपा आमदार अनिल गोटे हे महापालिका निवडणुकीपासूनच पक्षाविरोधात भूमिका घेत आहे। महापालिका निवडणुकीत त्यांनी पक्षाविरोधात स्वतंत्र पॅनल उभे केले होते। त्यानंतर लोकसभा निवडणुकीत सुद्धा आपण भाजपा उमेदवाराचा पराभव करण्यासाठी उमेदवारी करत असल्याचे त्यांनी सांगितले। आमदार अनिल गोटे यांची सोमवारी सायंकाळी धुळ्यात प्रचार सभा होणार आहे। दरम्यानच्या काळात आज दुपारी आमदार अनिल गोटे यांनी मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला। त्यानंतर लगेच धुळ्याकडे रवाना झाले। सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचार सभेत या संदर्भात ते काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे। सभेच्या बॅनरवर प्रधानमंत्री सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचार सभेसाठी आमदार अनिल गोटे यांनी उभारलेल्या व्यासपीठावर लावण्यात आलेल्या बॅनरवर त्यांचा व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यात आला आहे। तसेच अनिल गोटे यांना मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत असेही म्हटले आहे। दरम्यान आपण आमदार पदाचा राजीनामा भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे दिला आहे। तसेच मंगळवारी आपण धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत। याबाबत आपण सायंकाळी धुळ्यात आयोजित प्रचार सभेत आपली भूमिका मांडणार आहोत, असे आमदार अनिल गोटे यांच्या विश्वसनीय सूत्रांकडून कळवले आहे। एकीकडे भाजप सेनेचे लोकसभा उमेदवार सुभाष भामरे विजयी व्हावेत यासाठी धुळे शहरात त्यांच्या चाहत्यांकडून होम हवन करून देवाकडे भामरे विजयी व्हावेत यासाठी साकडे घातले जात आहे। आणि दुसरीकडे भामरेंना धोबी पछाड देण्यासाठी अनिल गोटे जे भाजपचे आमदार होते त्यांनी काही तासांपूर्वीच आमदारकीचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे देऊन भामरेंच्या विरोधातच लोकसभा निवडणूक लढवण्याचा संकल्प केल्याचे चित्र दिसत आहे। या चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत मतदार कुणाच्या पारड्यात आपला कौल देणार हे येणारा काळच ठरवेल। धुळ्याहून उबेद कादरी, इंडिया अब तक न्यूज मराठी।